नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना वंदून आजच्या या व्हिडिओला माहितीला सुरुवात करूया. महिलांनी अशी एक कोणती चूक करायची नाही की जेणेकरून घरातून लक्ष्मी निघून जाईल. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या 7 गोष्टी अवलंबल्या पाहिजेत या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही ही माहिती संपूर्ण ऐका. मैत्रिणींनो, घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि कायमची बरकत व्हावी असे वाटत असेल तर ही आजची माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. अनेक घरामध्ये लोक दिवसरात्र कष्ट करत असतात, पैसे कमवतात, देवपूजा करतात, व्रत करतात, पण तरीही घरामध्ये पैसा का टिकत नाही? आलेला पैसा अचानक खर्च होतो, कर्ज वाढते, मनाची शांती लाभत नाही, मनासारखी प्रगती होत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी आर्थिक अडचणी संपत नाहीत. यामागे फक्त नशीब आणि ग्रहदोष कारणीभूत नसतो, तर घरामध्ये नकळतपणे अशी एखादी चूक कारणीभूत असते की लक्ष्मी मातेला अजिबात आवडत नाही, ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती अप्रसन्न होऊन निघून जाते. त्या कोणत्या चुका आहेत वारंवार आपण करायच्या नाहीत? अशी कोणती चूक केल्यामुळे लक्ष्मी मातेला आवडत नाहीत आणि ज्या घरामध्ये ही चूक वारंवार घडते त्या घरामध्ये हळूहळू बरकत कमी होऊ लागते. मैत्रिणींनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर समाधान, आरोग्य, आनंद, ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि जीवनातील प्रत्येक प्रकारची समृद्धी असते. म्हणूनच लक्ष्मीचा वास ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये पैशासोबत सुखही नांदत असते. पण अनेकदा लोक फक्त पैसा मिळवण्यासाठी धडपड करतात आणि घरातील काही मूलभूत नियम विसरतात. त्यामुळे पैसा आला की तो टिकत नाही, कारण लक्ष्मी स्थिर राहत नाही. आज आपण ज्या चुकाबद्दल जाणून घेणार आहोत की ती चूक म्हणजे घरातील अस्वच्छता आणि अस्ताव्यस्तपणा नक्कीच असतो. घराच्या मुख्य दरवाजा उंबरठ्याजवळ आणि घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये अस्वच्छता ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी घरात दरवाजातून घरात प्रवेश करत असते. मुख्य दरवाजा हा घराचा चेहरा असतो. प्रवेश करताना नेहमी सुगंधित, स्वच्छतीत असावा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असावा. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सहजपणे घरामध्ये येते किंवा आकर्षित होते. पण जर दरवाजाजवळ कचऱ्याचा ढीग पडलेला असेल, अस्ताव्यस्त चपलांचा ढिगारा असेल, धूळ झुरळे लागलेले असतील, कोष्टी असतील तर या घरामध्ये नकारात्मक शक्तींचे वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही, तिथूनच पाठीमागे जाते. त्यामुळे सर्वात प्रथम प्रत्येक महिलेने आणि घरातील सदस्यांनी मुख्य दरवाजाची स्वच्छता राखली पाहिजे. कारण घरात पैसे येण्याचा फक्त मार्गच नव्हे तर मेहनत नाही तर सकारात्मक ऊर्जेतून तयार होत असतो. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम उंबरठा आणि घरासमोरील जागा स्वच्छ करावी. त्यानंतर शक्य असल्यास पाणी शिंपडावे, सुंदर रांगोळी काढावी, कारण रांगोळी फक्त सजावट नसून शुभ ऊर्जा येण्याचे आमंत्रण असते. ही एक परंपराच आहे. ज्या घरामध्ये दररोज रांगोळी काढली जाते त्या घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार होतात. मन प्रसन्न राहते आणि घरातील वातावरण देखील आनंदी राहते. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील तुटलेल्या वस्तू, निरुपयोगी वस्तू आपण घरामध्ये साठवून ठेवू नये, कारण ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास वाढतो. ज्या घरात अडगळ वाटते त्या घरात ऊर्जा अडकून पडते आणि प्रगतीचे मार्गसुद्धा अडून राहतात. तुटलेली भांडी, तुटलेली कप्पे, खराब झालेली घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुनी फाटकी कपडे, आपल्याला वारंवार न लागणारे बॉक्स, पिशव्या, घरातील वर्तमानपत्रे, रद्दी आणि खराब झालेल्या वस्तू, या वस्तूमुळे घरामध्ये नकळत नकारात्मक शक्ती वाढू लागते. म्हणून कमीत कमी आपण या वस्तू, अडगळीच्या वस्तू घरातून बाहेर टाकून द्यायच्या आहेत. घर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याचा
आपण प्रयत्न करायचा आहे. यामुळे अनेक अडकलेली कामे मार्गीसुद्धा लागू शकतात. म्हणून अडगळीच्या वस्तू आपण बाहेर टाकून द्यायच्या आहेत. माता लक्ष्मींना स्वच्छता अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये सतत भांडणे, वाद, कटू शब्द वापरले जातात, अपमानाचे वातावरण असते, अशा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. कारण अशा ठिकाणी शांततेचा अभाव असतो. म्हणून घरातील महिलांनी शक्य तितके प्रेमाने संवाद करावा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगाव्यात. लहान मुलांना उणे-धुणे बोलू नये आणि कोणत्याही गोष्टीमध्ये वाद घालू नये, ज्यामुळे लक्ष्मी स्थिर होण्यात मदत होते. आणि घरातील वातावरण समाधान आणि कृतज्ञता असणे खूप आवश्यक आहे. कारण जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असलेली व्यक्ती अधिक प्राप्त करण्यास प्राप्त असते. अनेक वेळा लोक सतत तक्रारी करत राहतात आणि त्यामुळे नकळत नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून दिवसातून एकदा तरी देवासमोर बसून मिळालेल्या गोष्टीबद्दल आभार मानावेत. एक साधी सवय देखील आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यास मदत होते. कारण मन सकारात्मक झाले की निर्णय देखील योग्य होतात आणि त्यांची संधी देखील जास्त शक्यतेने वाढू लागते. याच कारणामुळे घरातील प्रत्येक सदस्याने घराला आपले एक मंदिर, पवित्र स्थान मानले पाहिजे. कारण ज्या घरामध्ये पवित्रता असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आपोआप निर्माण होतो. आणि मैत्रिणींनो, हीच गोष्ट मोठी चुकीची आहे की अनेक घरात नकळत आपण घर अस्वच्छ ठेवणे, कपडे अस्ताव्यस्त टाकणे, कडे दुर्लक्ष करणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण न करणे. जेव्हा ही चूक सुधारली जाते तेव्हा घरात बरकत वाढू लागते, पैसा टिकू लागतो, अनावश्यक खर्च कमी होतो आणि प्रगतीचे दारे हळूहळू उघडे होतात. रात्रंदिवस करून देखील आर्थिक अडचणीतून बाहेर पडू शकत नाही. या मार्गाने नशीब काही कारणीभूत असते, तर घरातील ऊर्जा देखील काही ठराविक काळापर्यंत आपणास मदत करत असतात. म्हणून आपण नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा आहे. बोलताना वाईट कधीही बोलू नये. फक्त नशीबच कारणीभूत नसते, तर घरातील ऊर्जा, सवयी आणि जीवनशैली यांचा देखील मोठा वाटा असतो. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. सर्वात पहिली सवय म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर घराची स्वच्छता करावी. कारण सकाळची वेळ ही सकारात्मक ऊर्जा बनवत असते. यावेळी घर झाडून स्वच्छ केल्याने घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहते आणि नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर टाकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यास्तानंतर घरातील कचरा कधीही बाहेर टाकू नका. अशी पारंपरिक मान्यता आहे की कारण सायंकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. दुसरी सवय म्हणजे देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे. अनेक घरांमध्ये देवघर असते पण त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. नियमित देवपूजा केली जात नाही. धूळ असते, कचरा असतो, फुले सुकलेली तिथेच पडलेली असतात, दिव्यांची काळजी जमा झालेली असते, पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त ठेवलेले असते. लक्षात ठेवा, देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान असते. म्हणून घराच्या देवाची दररोज स्वच्छता करणे, दिवाबत्ती करणे, कमीत कमी आपण दररोज भक्तिभावाने पूजा करावी. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नाचा अनादर करणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे अन्नपूर्ण देवीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे घरामध्ये अन्न वाया घालवले जाते त्या घरामध्ये बरकत कमी होऊन जाते. असे मानले जाते की आपण जर अन्नाचा अनादर केला, खरकटे टाकले, तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होत नाही, ती रुसून निघून जाते. म्हणून ताटात जितके खाणार तितकेच वाढावे, उरलेले अन्न योग्य पद्धतीने वापरावे आणि अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगावी. जर जास्त झाले असेल तर ते इतर लोकांना दिले तरी सुद्धा चालते. त्यामुळे
अन्नाचा अनादर होणार नाही. गरजू लोकांच्या पोटामध्ये अन्न गेल्यामुळे त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. यामुळे देखील लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते असे सांगितले गेले आहे. चौथी सवय म्हणजे पाण्याचा अनादर करणे. अनेक लोक नकळत पाणी वाया घालवतात. नळाची गळती असल्यास रिपेरी करून घेत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तुशास्त्रात पाणी हे एक समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून पाणी कधीही वाया घालवू नये. पाण्याची नासाडी थांबवावी आणि स्वच्छतेने वापरावे हे देखील आर्थिक शौर्याशी जोडलेले आहे. पाण्याची गळती होत असेल तर वास्तुदोष निर्माण होतो. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे घरातील महिलांचा सन्मान करणे. कारण स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. ज्या घरामध्ये महिलेचा अपमान होतो, त्यांचे मन दुखवले जाते किंवा सतत त्यांना कमी लेखले जाते, अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास होत नाही. घरातील सकारात्मक गोष्टी घडत नाहीत. सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणून घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी यांचा आदर करावा. त्यांना प्रेमाने वागवावे आणि त्यांच्या भावनेचा सन्मान करावा. हे घरातील प्रगतीचे आणि अत्यंत आवश्यक आहे. 6वी सवय म्हणजे सायंकाळी दिवा लावणे. सायंकाळच्या वेळेस दिवस आणि रात्री या वेळेत देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. यामुळे घरातील वातावरण शांत आणि सात्विक बनते. दिवा लावताना मन प्रसन्न ठेवावे. संपूर्ण कुटुंबासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते आणि घरामध्ये बरकत आणते आणि आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. 7वी सवय म्हणजे पैशाचा आदर करावा. अनेक लोक पैसे हाताळताना निष्काळजीपणा करत असतात. पैशांची नाणी, नोटा जिकडे तिकडे ठेवत असतात. पैसे व्यवस्थित पाकिटात किंवा पैशाच्या ठिकाणीच ठेवले गेले पाहिजे आहेत. आपली पैशाची पर्स अस्ताव्यस्त ठेवू नये. आपल्या पाकिटात अनेक प्रकारची कागदे, चिठ्ठ्या असतात तर त्या जास्त काळ ठेवू नयेत. स्वच्छ तितकी पर्स असावी. पर्स घाण झालेली नसावी. पैशाची आर्थिक तंगी असेल, चणचण भासत असेल तर आपण शुक्रवारच्या दिवशी पिंपळाचे पान घरी आणायचे आहे. या पानाला आपण या दिवशी पूजन करावे आणि पान दिवसभर आपल्या देवपूजेच्या घरामध्ये ठेवावे. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि लक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करावे आणि हे पान आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो, आता एक छोटासा उपाय प्रभावशाली आपण बघणार आहोत. कोणता जाणून घेऊया. अनेक घरामध्ये आजही प्रत्येक शुक्रवारी सकाळी स्वच्छता केल्यानंतर मुख्य दरवाजावरती हळदीचे स्वस्तिक काढायचे आहे आणि हळदी कुंकू लावावे. मनोभावे लक्ष्मीचे स्मरण करावे. शुक्रवारी आपल्या हुंबऱ्यावरती हळदीचे लेपन करावे. हा उपाय करताना मनात घरातील सुखशांती, समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीचे पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे जर छोटे छोटे उपाय आपण केले असता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. हे छोटे छोटे उपाय करून तुम्हासनी कसा फरक पडतोय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका.